सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे राजकारण्यांचा एक अड्डा झालेला आहे। इथल्या सगळ्या नेत्यांचा राजकारण सांभाळण्यासाठी बँकेमध्ये अनेक घोटाळे होतात, भ्रष्टाचार होतात आणि त्याच्यावर सातत्यानं पांघरून घातलं जातं। या संदर्भामध्ये शासनाकडे अनेक वेळा मी तक्रारी केल्या आहेत, उदाहरणासहित तक्रारी केल्या आहेत। दुर्दैवानं सरकार सुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। सध्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांच्यावर संचालक मंडळाचा अंकुशच राहिलेला नाही आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी कदाचित त्याच्यामध्ये संचालक मंडळ सुद्धा सामील असू शकतं। 2,43,00,00,000 एवढा सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा घातलेला आहे। तासगाव, निमणी, सिद्धेवाडी, हातनूर, नेलकरंजी, बसरगी या शाखामध्ये हा घोटाळा झालेला आहे। अजून तपासणी केली तर अजून किती शाखामध्ये अशा प्रकारचा घोटाळा बाहेर येतो हे तपासणी केल्यानंतरच कळेल। शेतकऱ्यांचे दुष्काळाचे भरपाईचे आलेले पैसे, अतिवृष्टीचे पैसे, ठेवीवरचे व्याज आणि डिव्हिडंड या सगळ्या पैशाचे बोगस खाती काढून, बोगस एंट्र्या करून या कर्मचाऱ्यांनी हे पैसे हडप केले। अर्थात त्याला